जिवंत कसा ठेवावा. तर मी लहानापासून बघत आलोय सचिन दादा आणि मास्तर दा खरंच एक दर्जेदार खेळाडू आहेत, ज्याने क्रिकेट भरला, ज्याने क्रिकेट हजारो पंचक्रोशीतील लोकांना खेळायला शिकवला. यातलाच आमचा दादा सचिन दादा देशमुख. खरंच दादा तुझं आता ज्याने 50 केली होती वीरेश्वर युवले संघाचा रोहित जाधव म्हणून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. रोहित मी तुला आमंत्रित करतो. एक मिनिट थांब. ज्या प्रकारे तुम्ही षटकार चौकारांची बारिश केली, प्रतिस्पर्धीला नामोहरम करण्याचं काम केलं. जर प्रतिस्पर्धी विचार करत असेल का आज रोहितच्या बॅटला काय झालंय, आज षटकार चौकार मारण्याचं थांबत नाही, तर तू कशा प्रकारे नियोजन करून आला. एवढी सुंदर अशी सुरुवात ज्या ठिकाणी किरण हा वलकुंडे सारखा खेळाडू बाद झाला होता आणि पूर्ण जबाबदारी तू तुझ्यावर घेतलीस, तर आम्हाला सांग ही जबाबदारी तू कशी पार पाडलीस. पहिली गोष्ट धन्यवाद करेल मी आमचं संघ मालक अमित दादा आणि आमचं कॅप्टनशिप चांगली करतोय तो आणि कॅप्टन किरण वळकुंडे. पहिली गोष्ट म्हणजे मी प्रॅक्टिसमध्ये नव्हतो, पहिली गोष्ट म्हणजे फॉर्मच भरणार नव्हतो, पण माझ्या मोठ्या भावाने ते स्वतःहून फॉर्म भरला, मला माहिती पण नाही फॉर्म भरला आहे म्हणून. आणि दादानी माझ्यावर विश्वास दाखवला. पहिली गोष्ट 15,000 बोली लावली, दादाचं धन्यवाद करेल. आणि बॅटिंगचं म्हणायचं म्हटलं तर सुंदर कॅप्टनशिप करतो किरण वळकुंडे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्यामुळेच ते जे रनआउट झाला, पण मी त्याला सांगितलं मी लास्टपर्यंत खेळतो म्हणून आणि चांगली बॅटिंग केली. थँक्यू रोहित. रोहितनी सांगितलं मी जी काय केले त्याचं पूर्ण श्रेय त्यांनी अमित देशमुख आणि किरण वलकुंडेंना दिलंय. भले रोहितच्या चुकीने किरण वलकुंडे धावबाद झाला होता, पण जबाबदारी काय असते ती जबाबदारी रोहितने आपल्या अंगावर घेतली आणि एक जबाबदारी कशी पार पाडायची त्यांनी करून दाखवले. आणि या अंगामधला पहिला 50चा मानकरी ठरलाय. रोहितसाठी थोड्या टाळ्या होऊ द्या. आता मायक्रोफोनसाठी आमंत्रित करतो आपण केतन कोंढारकर यांना. त्यांनी माईकची धोरा सांभाळायची आहे आणि आम्हाला इथं थोडंसं बोलण्याचं भाग्य लाभलं, तरी पण आमच्याकडून कमिटीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला तर वळूया मैदानामध्ये. आपण पहिल्या दिवसातील शेवटचा सामना बघतोय. मैदानाच्या आतमध्ये एकीकडे असेल श्री स्वामी समर्थ 11 विरुद्ध असेल जय मल्हार 11. जय मल्हार 11 संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षकाची निवड केली. सुंदर असं क्षेत्ररक्षक सजवलंय. सलामीची जोडी टीम श्री स्वामी समर्थ 11 संघाची मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. स्ट्राईक एंड वरती डावकुऱ्या हाताचा प्रशांत, नॉन स्ट्राईक एंड वरती उजव्या हाताचा फलंदाज विशालला आपण बघतोय. वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील पहिलं म्हणजे मॅग्नेटाइट पॉवर प्लेचं शतक घेऊन आलाय गोलंदाज युगल पाडेल, मॅन फ्रॉम टाकई. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण बघितली. टाकई संघाकडून बिलॉंग करत. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार बोन्झर एंड कडून. स्ट्राईक एंड वरती प्रशांत. पहिला चेंडू फ्लिक केलाय. गली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल सीमारेखाच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती धावा मिळतील 4 आणि या 4 धावसंख्येने श्री गणेशा झालाय टीम श्री स्वामी समर्थ 11 संघाचा 4 धावा अगदी स्कोअर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. पहिला चेंडू युगलचा आपण बघितला तर फुल टॉस चेंडू फ्लिक केलं. 4 धावा मिळाल्यात. खराब कामगिरी युगलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बोन्झर एंड कडून युगल. 4 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. युगल तयार पुन्हा एकदा. फुल टॉस चेंडू फ्लिक केलाय. लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल सीमारेखाच्या पलीकडे. ब्रँडेड प्रशांतच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. 2 चेंडू आपण बघितले. युगलचे खराब कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. प्रशांत मात्र जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिला चेंडू फ्लिक केला. 4 धावा मिळाल्या. त्यानंतर फुलटॉस चेंडूवरती फुल टू वसूल केल्या 6 धावा आणि या 6 धावसंख्येने टीमची टोटल 10 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. युगल पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फ्लिक केला. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती धावतोय. चेंडू अडवलं गेलंय. चेंडू उचलणार फेकणार इतप्यात एक धाव पूर्ण होते आणि या एक धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. आता मात्र नॉन स्ट्राईक एंड वरचा विशाल आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. युगल 11 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा फ्लिक केलाय. करेल मंजू चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे. ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र वाढतंय. धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 15 या आकड्यावरती. पंधरा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. युगलचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दस्तकला मस्तक दे. चेंडू होईल ट्रॅव्हल. 4 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड चौकार. धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय तब्बल 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. श्री स्वामी समर्थ 11 संघाचे दोन्ही फलंदाज जबरदस्त बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फ्लिक केलाय. लॉंग ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल. 1 बाउन्स सीमारेखा पलीकडे. बॅक टू बॅक आलेला दुसरा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने पहिलं शतक संपलंय. पहिलं शतक संपल्यानंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या तब्बल 23 धावा. चौकारांची हायट्रिक विशालच्या माध्यमातून आपण बघितलीत. जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी तो करतोय. हॅलो जरूर केतन, जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर तब्बल 23 धावा आल्यात. खरं पाहायला गेलं तर दोन्ही बॅटरने आपली ताकद आपली उपयुक्तता या मैदानामध्ये दाखवून दिले. चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली आहे. चौकार मारले, षटकार मारले. खरं तर पहिल्या मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर टीमचं कॅप्टन अर्थात प्रशांत मडवी स्वस्तात बाद झाले, परंतु आता या मॅचमध्ये त्यांना सर्व वसूल करायचं होतं. सोबतीला पाहिलं तर विशाल वाघमारेची सुद्धा तेवढी दमदार बॅटिंग. समोरचा सरसेनापती गार केला. अख्खा संघ गारद होऊ शकतो हे ओळखलं आणि पहिल्याच गोलंदाजावर केलेलं आक्रमण तब्बल 23 धावसंख्येचं. ही तर खरी पाहिलं तर टेनिस क्रिकेटची ओळख आहे. समोरच्या संघाचा पाहिलं तर बादशाह आणि तो बादशाह धारातीर्थ करायचा, तेव्हा कुठे आपलं स्थान चांगल्या रीतीने होऊ शकतं. जरूर पाहू शकतो आता पहिलं षटक संपलं. 23 धावा झाल्यात आणि पहिल्या षटकानंतर जर पाहिलं 23 नंतर दुसरा षटक घेऊन आले तो गोलंदाज अर्थात रोहन वाघमारे. NPN कडून गोलंदाजी करेल. एक सुरेख असं समालोचनची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली. ते आमचे दोन बंधू सतीश बडेकर आणि भाई दोघांचंही समालोचन अगदी दर्जेदार समालोचन आपण पाहिलं. दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज अर्थात आडोशी गावचा हा सुद्धा एक गोलंदाज, नाव त्याचं रोहन वाघमारे. बॉलिंग ट्रॅकवर असेल. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यात. या षटकामध्ये धावा वाचवायचे यासाठीच कॅप्टनने विश्वास टाकलाय अर्थातच रोहनवर. पहिला चेंडू आपण बघितला सोवल पद्धतीने चेंडू हाताळलं गेलं. फलंदाज प्रशांतला मात्र चेंडू समजला नाही. चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली सांगता. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रोहनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार. फुल टॉस चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या जागेवरती. चेंडू 1 बाउन्स सीमारेखाच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय तब्बल 27 या आकड्यावरती. केतन जर पाहिलं तर मागील 4 ते 5 बॉल आपण फक्त फुलर लेनचे पाहिले. फुल टॉस बॉल पाहिले आणि त्या फुल टॉस बॉलचा दोन्ही बॅटर आतकर गावचे आहेत. त्यांना माहिती आहे की एकमेकांसोबत आपण बऱ्याचदा क्रिकेट खेळलोय. एकमेकाची जोडी बऱ्याचदा शेअर केली आणि आता जर पाहिलं
ते श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघासाठी आपल्याला सलामीला गेलोय आणि फुलटॉस बॉल सोडायचे नाहीयेत. त्यांना सुद्धा माहिती आहे पहिली मॅच आपण हरलोय, या मॅच मध्ये आपल्याला कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे. आणि अर्थातच या खालापूर तालुक्यामधला अव्वल दर्जाचा ऑलराऊंडर प्रशांत वडवी, त्याच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. पुढचा चेंडू खराब चेंडू होता, भरपूर समाचार घेतलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक आलेला दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रशांत मडवी आतकरगाव संघाचा खेळाडू आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्या सासगाव संघासाठी आज मात्र तो खेळतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 31 या आकड्यावरती. तर 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा करायचा, तर इथे विक्रम करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. प्रशांत मडवी आणि तेवढी साथ चांगली त्याला विशाल सुद्धा देतोय. एक दर्जेदार बॅटर, परंतु त्याच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागेल, फसवावे लागेल, थोडं शांत क्रिकेट खेळावं लागेल. जिथे प्रशांतची इथे पहिले जी गाडी चालली ती गाडीवर ब्रेक लावावा लागेल. यॉर्कर बॉल, परंतु त्या बॉलवर सन्मान दिलाय. बॉल फिल्डर कलेक्ट करतील. युगल पाटील दरम्यानच्या वेळेमध्ये धाव घेतली जाते 1 आणि या 21च्या मध्येने टीमची टोटल 32 पर्यंत पोहोचली आहे. आणि स्वतःची स्ट्राईक पहिल्यांदा दिली जाते ती म्हणजे विशाल या खेळाडूला, म्हणजे मी मारणार परंतु माझ्यासोबत माझ्या खेळाडूने सुद्धा मारलं पाहिजे, तर त्याची बाट सुद्धा चालतीये यासाठी स्ट्राईक दिली ती म्हणजे अर्थात विशाल या खेळाडूला. नक्कीच विचार करायला गेलात ना तर विशाल वरती मात्र आता विश्वास दाखवलाय टीम श्री स्वामी समर्थ 11 संघाने. नक्कीच स्ट्राईकला पाठवलाय फलंदाजाला. जबरदस्त कामगिरी आपण बघितली पहिल्या षटकामध्ये. बॅक टू बॅक 3 चौकार त्याने लगवले. पुन्हा एकदा फ्लिक केलाय गली रिजन म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाज तयार बोन्सर एंड कडून. यावेळी फुलटॉस चेंडू फलंदाज विशालला मात्र चेंडूला समजला नाही. एकच धाव्या चेंडूवरती मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 35 धावा. जर केतन जर पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आला, त्यानंतर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 35, म्हणजे जवळपास इथे धावांचा जो ब्रेक आहे तो ब्रेक लावण्याचं काम केलं. या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा खर्च केल्या 12. आता जर पाहिलं 35 धावा झाल्यात म्हणजे 17.5च्या सरासरीने इथे धावसंख्या जमा झाली. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघाची. क्रिकेट पाहिलं तर अशा प्रकारे एखादी ओव्हर जर चांगली पडली तर नक्कीच या धावांवर ब्रेक लागू शकतो. एखादी विकेट आली तर मॅचमध्ये थोडं टर्न होऊ शकतो. 35 धावा जरूर झाल्यात, परंतु एखादं षटक एखादी विकेट या मॅचला नक्कीच टर्न करून देणार. ते षटक कोणतं येणार, कोणता गोलंदाज मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करणार. अर्थातच विश्वास टाकला जातोय ताकईच्या गोलंदाजावर, ज्याने बरेच वर्ष क्रिकेटच्या पटलावर गोलंदाज म्हणून आपलं अधिराज्य गाजवलं. ताकई गावचा सुपुत्र अर्थातच नरेश मुंडे आलेत गोलंदाजी मार्कवर. 3रं षटक आणि 3ऱ्या षटकामध्ये त्यांच्यावर टाकलेला विश्वास कशा प्रकारे गोलंदाजी करणार. आत्तापर्यंत झाल्यात 35 धावा. इथून धावा वाचवायच्या, समोर चांगल्या विकेट आहेत त्या विकेटही काढायचे आहेत. हा पूर्णपणे विश्वास टाकला कॅप्टनने. आणि नरेश मुंडे आता पाहिलं तर बॉन्झर एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच विचार करायला गेलात तर अगदी 2 षटकाचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. वैयक्तिक पहिले सांघिक कोट्यातील 3रं शतक घेऊन आलाय गोलंदाज नरेश मुंडे. 40+ चे खेळाडू आहेत. जबरदस्त कामगिरी. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकला होता फलंदाजाला. विशालला मात्र चेंडू समजला नाही. चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची होते सांगता. 40+ आहेत. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. पहिला चेंडू आपण बघितलात वेगवान टाकला होता. विशालला चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बोन्झर एंड कडून. बघूया पुढचा चेंडू नरेशचा. जबरदस्त चेंडू. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. विशालच्या बाहेरचा मात्र इथं अंत होतोय. पहिला धक्का बसतोय टीम श्री स्वामी समर्थ 11 संघाला विशालच्या स्वरूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. आलाय श्रवण पाडेल. आदोशी संघाकडून बिलॉंग करतो. त्याच्यावरती आता मात्र विश्वास दाखवलाय. धावफलक मात्र स्थिरावलाय तब्बल 35 या आकड्यावरती.
जबरदस्त गोलंदाजी मानावी लागेल नरेश मुंडे. जबरदस्त आहेत 40 प्लसचे खेळाडू आहेत. धावफलक मात्र सिरवलाय 35 या आकड्यावरती. जरूर केतन, जर आपण पाहिलं तर 35 धावा झाल्यात आणि आपण म्हटलं 40 प्लसचे खेळाडू जवळपास 50 वर्षापर्यंत आपण यांचे वयवर्ष पाहतो. तरी सुद्धा गोलंदाजीची कल्पकता, फक्त चेंडू अचूक टप्प्यावर टाकणं, जास्त एफर्ट नाही, परंतु समोरच्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम. अजून एक बॉल पाहिलं तर ब्लॉक होलचा बॉल होता, डीपमध्ये कव्हरला एक्स्ट्राला जातोय बॉल. रोहन आहेत फिल्डर तिथे, पकडला जाईल बॉल. आता स्ट्राईक बऱ्याच वेळानंतर पाहिलं तर प्रशांत मडवी यांच्याकडे असेल. खरं तर आपण कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं नरेश मुंडे यांचं. त्याच्यासोबत पाहिलं तर सुधीर बांदल, हे 2 गोलंदाज पाहिलं तर 40 प्लसचे गोलंदाज आणि त्याच क्षमतेने गोलंदाजी करतात. आजही पाहिलं तर त्यांच्याकडून अवांतर चेंडू येत नाहीत, हे एक जमेची बाजू म्हणावी लागेल. आज तो पण पाहिलं तर बरेचसे गोलंदाज असे असतात ते ओव्हरमध्ये 1-2 वाईट जरूर टाकतात, परंतु शिकावं लागेल या अशा एक्सपिरियन्स खेळाडूंकडून की षटक टाकताना चांगल्या प्रकारे षटक टाकावं लागतं. एखादा फटका जरूर येतो, परंतु त्यानंतर आपली स्ट्रेंथ सोडायची नसते. विकेट मिळल्या जातात. पहिली विकेट तर जरूर आले, दुसऱ्या विकेटच्या शोधात असणार. अर्थातच प्रशांत मडवीची विकेट महत्वाची ठरेल. ती येणार का, की प्रशांत मडवी या येणाऱ्या बॉलवर एक मोठा फटका लागावेल? नक्कीच पहिला चेंडू आपण बघितला, जबरदस्त टाकला होता. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू, पंच हात मात्र समांतर करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते टीम श्री स्वामी समर्थ संघाला आणि धावफलक जाऊन पोचतंय तब्बल 1 बाद 37 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नरेश. पुढचा चेंडू फ्लिक केलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे. 6 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल 43 या आकड्यावरती. अगदी व्यासपीठाला सन्मान देणारा षटकार होता. जबरदस्त फटका आपण बघितलात प्रशांत मडवीच्या बॅट मधून. बऱ्याच वेळ थांबवून ठेवलं होतं गोलंदाजाने, पण आता प्रशांत मात्र सांगतोय मी थांबणार नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आलेला, व्यासपीठाला सन्मान देणारा बॅक टू बॅक आलेला प्रशांतच्या बॅट मधून षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोचते तब्बल 49 या आकड्यावरती. 49 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय प्रशांतच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार आपण त्याच्या बॅट मधून बघितलेत. पहिली मॅच कुठेतरी बॅट फॉर्म मध्ये होता, नक्कीच स्वस्तामध्ये आउट झाला होता, पण ही मॅच बघितली आपण तर जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. जर हा षटकार लागवला तर सचिन पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज तयार. गोलंदाजाला मात्र आता कुठेतरी विचार करावा लागेल. पुढचा चेंडू, जबरदस्त चेंडू होता, कमबॅक केलाय गोलंदाजाने. चेंडू विसावला, एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूचे होते. सांगता अद्याप 3 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तीन षटकांचा खेळ संपला आणि तब्बल पाहिलं तर 49 धावा इथे मैदानामध्ये बॅटिंग करणारा संघ जमवतोय. तुम्ही जास्त वेळ पाहिलं तर प्रशांत मडवीला शांत ठेवू शकत नाही. मी सुरुवातीला उल्लेख केला होता आपल्या विभागामधील जे डिस्ट्रक्टिव्ह खेळाडू आहेत ते कधी कोणत्याही क्षणी पाहिलं तर तोडफोड बॅटिंग करतात. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं होतं ते म्हणजे प्रशांत मडवीचं आणि त्याने बॅटिंग दाखवून दिले की कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. मी मागील मॅचमध्ये स्वस्तात बाद जरूर झालो असलो तर त्याची भरपाई मला या मॅचमध्ये काढायची आहे आणि त्या मला निमित्त भेटलं. अर्थातच जय मल्हार संघ आणि त्या जय मल्हार संघाच्या प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध केलेलं आक्रमण आणि आक्रमण, या आक्रमणाचं उत्तर जर पाहायला मिळालं तर 49 धावात 3 षटकांचा खेळ संपलाय. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय? शोवन पाटीलच्या प्रत्येक षटकाराला सचिन पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. प्रत्येक षटकाराला 1000. वैयक्तिक पहिलं सांगी कोड्यातील
चौथं शतक घेऊन आलाय गोलंदाज रोहन वाघमारे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज श्रवण पाटील, मॅन फ्रॉम आदोशी. गोलंदाज तयार. रोशनचा पहिला चेंडू. श्रवण आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाले सांगता मैदानाच्या आतमध्ये धावफलक मात्र स्थिरावलंय 49 या आकड्यावरती. स्ट्राईक द्यावी लागेल नक्कीच. प्रशांतला स्ट्राईक द्यावी लागेल. गोलंदाज तयार. फ्लिक केलाय, जबरदस्त फटकाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दस्तकला मस्तक देत चेंडू सीमारेखा पलीकडे. ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय तब्बल 55 या आकड्यावरती. बऱ्याच विश्रांतीनंतर श्रवणच्या बॅट मधून षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 55 या आकड्यावरती. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता पण निर्धाव चेंडू झाले सांगता. पण त्यानंतर गोलंदाजाला ओळखलं, त्यानंतर लागवलेला हा फटका. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आडव्या एसटीच्या बाहेर. चेंडू पंच मात्र हा समांतर करताय. जमिनीला एक अतिरिक्त धाव मिळते टीम श्री स्वामी समर्थ 11 ला. नक्कीच उद्या ठीक सामने 4 वाजता सुरू केले जातील. पहिला सामना असेल सैराज एंटरप्राइजेस विरुद्ध वेदांत 11. दोन्ही संघाने 4:15 वाजता इथं उपस्थित राहायचंय. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. 4 वाजता आपण दोन्ही संघांनी इथं उपस्थिती आपली दाखवायची. यावेळी जबरदस्त फटका पण गली रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. दस्तकला मस्तक दे. धावा मिळतील 4 आणि या 4च्या बरोबरीने टीमची टोटल 60 या आकड्यावरती. 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. रोशनला आता मात्र कुठेतरी विचार करावा लागेल. पुन्हा एकदा तयार. रोशनचा पुढचा चेंडू बोन्झर एंड कडून जबरदस्त फटका आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रवण पाटील आता मात्र सांगतोय मी थांबणार नाही. चेंडूला अगदी फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 66 या आकड्यावरती. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण श्रवण पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाज रोशनला मात्र कुठेतरी विचारात पाडलंय. बॅक टू बॅक आलेला दुसरा श्रवण पाटीलच्या बॅट मधून. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये श्रवण करतोय. 3000 कॅश प्राइज श्रवणला इथं मात्र नोंद झालंय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 72 या आकड्यावरती. बहात्तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय श्रवणच्या माध्यमातून. तब्बल 3 षटकार लागवले श्रवणने या शतकामध्ये. 1 चौकार लागवले. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण.
रोहन वरती मात्र आक्रमक चढवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बोन्झर एंड कडून रोहन. स्ट्राईक एंड वरती श्रवण जबरदस्त बॅटिंग करतोय. फुलटॉस चेंडू फ्लिक केलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलणार फेकणार इतप्यात एक धाव पूर्ण होते आणि या एक धावसंख्येने अगदी 4 शतकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 4 शतक संपल्यानंतर 73 धावा. रोहन मात्र कुठेतरी मागडा ठरलाय आपल्या संघासाठी. 73 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 4 शतकांचा खेळ संपलाय. 73 धावा. वैयक्तिक पहिल्या सांघिक गोट्यातील 5वं शतक घेऊन आलाय गोलंदाज साहिल. स्ट्राईक एंड वरती श्रवण उजव्या हाताचा फलंदाज. मागच्या शतकामध्ये आपण बघितलं तर जबरदस्त बॅटिंग केली. साहिल तयार. बोन्झर एंड कडून पहिला चेंडू साहिलचा. श्रवणला मात्र चेंडू समजला नाही. धीम्या गतीने चेंडूला टाकलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये झाले सांगता धावफलक मात्र स्थिरावलंय. (73) 73 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. पहिला चेंडू साहिलचा जबरदस्त चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. वाईटचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त धाव स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. फलंदाज झालाय बाद दुसऱ्या क्रमांकाचा. श्रवण पाडीलच्या पारचा मात्र इथं अंत झालाय. त्याची जागा घेण्यासाठी एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गणेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गणेश (74) धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्ट्राईक एंड वरती आता मात्र प्रशांतला आपण बघतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा साहिल. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचले तब्बल 78 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रशांतच्या माध्यमातून कर्णधार स्वतः या संघाचा का मला कर्णधार केलंय त्याचं उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आपल्याला देतोय. जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण बघतोय. तब्बल धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. (78) धावा. फलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला अडवलं जातंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 80 आकड्यावरती. 80 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोअर मैदानाच्या आतमध्ये बनवलाय टीम श्री स्वामी समर्थ 11.
प्रशांत मडवी मात्र काय बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी, जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा साहिल तयार गोलंदाजीच्या उंबरड्यावरती. जबरदस्त चेंडू साहिलचा, फलंदाज प्रशांतला मात्र समजला नाही. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. साहिलच्या माध्यमातून आपण बघितलं तर अगदी क्लीन बोल्ड झालाय फलंदाज प्रशांत. मात्र बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शंकरला आपण बघतोय. ऐंशी धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय शंकर. जबरदस्त गोलंदाजी. ताकई संघाचा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय साहिल. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऍपील केले. ऍपील मात्र उचलून धरले. फलंदाज बाद. आल्या पावली परततोय फलंदाज. शंकरच्या पायरचा मात्र इथं अंत होतोय. चला स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. स्पीडअप करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मारुतीला आपण बघतोय हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज साहिल मात्र असेल. जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा साहिल तयार. स्ट्राइकिंग वरती मारुती. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात केलंय. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धावसंख्येने पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 82 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 83 धावांचं आव्हान ठेवलंय टीम जय मल्हार 11 संघाच्या समोर आहेत. चला स्पीडअप करायचंय. चला दोन्ही संघांनी स्पीडअप करायचंय. चला श्री स्वामी समर्थ 11 आपलं क्षेत्ररक्षक लवकरात लवकर सजवून घ्यायचंय आणि मी विनंती करतो जय मल्हार 11 संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची.
चला श्री स्वामी समर्थ 11 संघ आपलं क्षेत्ररक्षक लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. चला स्पीडअप करायचंय. जय मल्हार संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय. येणारे 30 चेंडू आणि 83 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल जय मल्हार 11 संघाला. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आणि टीम श्री स्वामी समर्थ आपलं क्षेत्ररक्षक लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. युगल पाटील आणि स्वप्नील वाघमारेला आपण बघतोय. येणारे 30 चेंडू आणि 83 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 30 चेंडू आणि 83 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिलं शतक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं शतक असेल. गोलंदाज प्रशांत मडवी. स्ट्राइक एंड वरती आपण बघतोय स्वप्नील वाघमारेला आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण बघतोय युगल पाटील. जबरदस्त ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिल्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एकीकडे असेल श्री स्वामी समर्थ 11 तर विरोधात असेल जय मल्हार. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं तर 30 चेंडूंमध्ये 83 धावा खोदून काढल्या टीम श्री स्वामी समर्थ 11 संघाने. चला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार प्रशांत भोंजर एंड कडून. पहिला चेंडू प्रशांतचा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय त्या जागेवरती. एक धाव मिळते आणि या एकेरी धावेने श्री गणेश झालाय टीम जय मल्हार संघाचा. एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. आता मात्र स्ट्राइक एंड वरती आपण बघतोय डावकुरे आताचा फलंदाज युगल पाटीलला आपण स्ट्राइक एंड वरती बघतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रशांत मडवी. जबरदस्त बॅटिंग प्रशांतच्या माध्यमातून आपण बघितली पहिल्या सत्रामध्ये. तोच आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. समोरच्या दिशेने फटक्याला सजवलंय. क्षेत्ररक्षक मात्र त्या जागेवरती तैनात केलंय. एकच धाव्या चेंडूवरती मिळते. एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोचतय 2 या आकड्यावरती. शांत आणि संयम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 81 धावांचा पाठला करायचा आहे टीम. जबरदस्त हा चेंडू होता. फलंदाज स्वप्नीलला मात्र चेंडू समजला नाही. चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली सांगता मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अद्याप 2 धावा खर्च केल्यात 2 चेंडूंमध्ये. 3 चेंडूंमध्ये जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यावेळी पीक केलंय चेंडूला, फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील पूर्ण 4 आणि या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. त्र्याऐंशी धावांचा पाठला करताना टीम जय मल्हार संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता मैदानाच्या आतमध्ये. धावफलक मात्र स्थिरावतोय 6 या आकड्यावरती. एक चौकाराचा मार खाल्ल्यानंतर जबरदस्त गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून आपण बघतोय. पुढचा चेंडू प्रशांतचा पीक केलाय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात केलंय. चेंडूला अडवलं जातंय, फेकलं जातंय. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या 1 धावसंख्येने पहिलं शतक संपलंय. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 7 धावा. आता येणारे चेंडू बाकी आहे 24 आणि 76 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 76 धावा. वैयक्तिक पहिलं सांघिक गोट्यातील दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज विशाल वाघमारे. पहिल्या शतकामध्ये बघितलं तर आपण प्रशांतने मात्र जबरदस्त कामगिरी केली. अगदी 7च धावा त्यांनी खर्च केल्या. बोंजर एंडकडून गोलंदाज तयार. विशालचा पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. गली रिजन मध्ये चेंडूला अडवलं जातं. 1 धाव या चेंडूवरती मिळते. एकाच धाव्यावरती समाधान मानतोय फलंदाज स्वप्नील आणि या एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोचलंय 8 या आकड्यावरती. अजूनही 75 धावांची गरज. येणारे 23 चेंडू आणि 75 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. विशालचा पुढचा चेंडू हाफ पिच चेंडू पीक केलाय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. धावा मिळतील 6. पंचांचा इशारा आलाय. चेंडू जाईल सीमारेखाच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी आलेला हा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. असेच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल जर जय मल्हार 11 संघाला विजय व्हायचा असेल तर. गोलंदाज तयार विशाल. आता मात्र जबरदस्त चेंडू होता ऑफसाईडच्या लाईन मध्ये. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. फलंदाज युगलला चेंडू मात्र समजला नाही. निर्धाव चेंडूची झाले सांगता मैदानाच्या आतमध्ये. धावफलक मात्र स्थिरावलंय 13 या आकड्यावरती. 14 या आकड्यावरती. विशालचा पुढचा चेंडू जाळ्या आखलं होतं. त्या जाळ्यामध्ये फलंदाजाला फसवलं. युगल बाद झालाय. पहिला धक्का बसतोय टीम जय मल्हार संघाला. युगलच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डेक्कू संघाकडून बिलॉंग करतो कुणाल पाडेल. गोलंदाजाचा आता मात्र कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. विशाल वाघमारेच्या माध्यमातून एक मोठा मासा जाळ्याला लावला त्याने. युगल बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कुणाल पाडेल स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज तयार.
बोंजर एंड कडून विशाल. विशालचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पंचांनी मात्र हात जमिनीला समांतर केलेत. एक अतिरिक्त धाव स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचतय तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बोंजर एंड कडून विशाल. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता पण बॅक टू बॅक आलेला दुसरा स्क्वेअर चेंडू आणि एक धाव अजून एक स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल. 17 धावा धावफलकावरती जोडल्या जाईल. आता मात्र कुठेतरी लाईन भरकटलाय गोलंदाज विशाल. विशालचा पुढचा चेंडू पिक केलंय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात केलंय. मारुती चेंडूला अडवलं जातंय. एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 18 या आकड्यावरती. अद्याप 2 शतकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता येणारे 18 चेंडू आणि 65 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आमंत्रित केलंय गोलंदाज प्रशांत याला. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय स्वप्नीलला. गोलंदाज तयार बोंजर एंड कडून. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात केलंय. जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद. स्वप्नीलच्या पायरचा मात्र इथं अंत होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मिलिंद देशमुख. गोलंदाज तयार बोंजर एंड कडून प्रशांत. प्रशांतचा पुढचा चेंडू अगदी आडव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पंच आम्हाला सांगता येते एक अतिरिक्त धाव स्कोअर कार्ड वरती जोडली जाईल आणि या एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 2 बाद 21 धावा स्कोअर कार्ड वरती. 19 धावा स्कोअर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार प्रशांत. प्रशांतचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने फटक्याला सजवलंय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती धावत येतोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून आपण बघतोय. पुढचा चेंडू भन्नाट वेगाने टाकला होता. फलंदाजला चेंडू समजला नाही. चेंडू विसवला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू झाले सांगता मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रशांत फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक वन बाउन्स चेंडूला अडवलं जाईल. एक धाव या चेंडूवरती मिळते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोचलंय तब्बल 21 या आकड्यावरती. एक तर्फे सामना वळवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टीम श्री स्वामी समर्थ 11 करते. जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून आपण बघितली. त्यावेळी फुलटॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे. बावीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 61 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर पद्धतीचा चेंडू फसवला फलंदाजाला. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बसतोय. कुणाल पाटीलच्या पारचा मात्र इथं अंत होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रुपेश देशमुख. चौथं शतक घेऊन आलाय गोलंदाज नितीन मडवी. नितीन मडवीचा पहिला चेंडू अगदी यॉर्कर चा वापर पहिल्या चेंडूवरती केला गेला. धावफलक मात्र स्थिरावलाय तब्बल 22 या आकड्यावरती. अगदी रोखून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टीम श्री स्वामी समर्थ 11 करते. पुढचा चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती. चेंडूला अडवलं जाते. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र त्या जागेवरती नाहीये. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेखा पलीकडे. धावा मिळतील 4 आणि या 4च्या सरासरीने धावफलक मात्र जाऊन पोचले तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्लोवर पद्धतीचा चेंडू पीक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती. मारुती मात्र चेंडूला अडवलं गेलंय. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोचलाय 28 या आकड्यावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा नितीन मडवी. आडव्या बॅटने अगदी फटक्याला सजवलंय. नजाकत भरा हा फटका होता. चेंडूला अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम फलंदाजाने आता मात्र केलंय. धावा मिळतील 6 आणि या 6च्या बरोबरीने धावफलक जाऊन पोचलाय तब्बल 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अशीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आता मात्र जबरदस्त चेंडू पण पंच आम्हाला सांगतायत एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र इथं रिव्ह्यू घेतलाय.
पंचांनी मात्र चेंडूला वाईट घोषित केलंय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे. कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद. मिलिंदच्या पायरचा मात्र इथं आणतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रोहन. आपल्या संघाकडून 5वं शतक घेऊन आलाय गोलंदाज सनी काटकरला आपण बघतोय 5वं आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं शतक घेऊन आलाय गोलंदाज सनी. भोंजर एंड कडून सनी तयार पहिला चेंडू घेऊन. सनीचा पहिला चेंडू ऑफ साइडला फटक्याला सजवलाय. नजाकत भरा फटका आणि धावा मिळतील पूर्ण 4 आणि या 4च्या सरासरीने धावफलक मात्र जाऊन पोचलंय 39 या आकड्यावरती. रुपेशने मात्र पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने पण क्षेत्ररक्षक आता मात्र त्या जागेवरती तैनात केलंय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि या एक धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोचते 40 या आकड्यावरती. सर्व संघांनी नोंद घ्यायचे. उद्या ठीक 4 वाजता सामन्याला सुरुवात केली जाईल. पहिला सामना केला जाईल साईराज एंटरप्राइजेस विरुद्ध वेदांत 11. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. आपण 4:15 वाजता इथं आपली उपस्थिती दाखवायचे. मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाज तयार सनी. पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीने चेंडूला टाकलं गेलं. विकेट किपर प्रशांतने मात्र आपलं काम चोखपणे पार पाडलंय. फलंदाज बाद. रोहनच्या पायरचा मात्र इथं अंत झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पार्थ. कुठेतरी सामना गमावलाय टीम जय मल्हार संघाने. जबरदस्त कामगिरी प्रशांतच्या माध्यमातून आपण बघितली. जबरदस्त 2 शतक हातले आणि जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितली पहिल्या सत्रामध्ये. सनीचा पुढचा चेंडू पार्थ स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय. समोरच्या दिशेने चेंडूला तटवलाय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे. एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि या एकेरीने टीमची टोटल जाऊन पोचते तब्बल 42 या आकड्यावरती. आता मात्र जबरदस्त चेंडू होता. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. मॅच कंटिन्यू ठेवायचे. मॅच कंटिन्यू ठेवायचे मैदानाच्या आतमध्ये. वाईड असेल तर आम्ही एक रन स्कोर कार्ड वरती जोडू नक्कीच. गोलंदाज तयार सनी. पुढचा चेंडू अगदी जबरदस्त हा चेंडू होता. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक धाव या चेंडूवरती मिळते आणि मागचा चेंडू लीगल चेंडू होता. दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे.
लिगल चेंडू होता. शतक संपलंय. सामना जिंकलाय टीम श्री स्वामी समर्थ 11. जिंकलेल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. बॉल द्यायचा बॉल. गणेश आपण बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय. मी विनंती करतो प्रशांत मडवी. 13 चेंडू आणि 38 धावांची भारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलीत. प्रशांतच्या माध्यमातून